आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज नगर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। राज्यावर भीषण दुष्काळाचे ढग गडद झाले असताना संकटात सापडलेल्या बळीराजाच्या व्यथा जाणून घेण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे। नगरमधील राहता तालुक्यातील राऊत वस्ती कोलवड गाव इथे ते दुष्काळी स्थितीची पाहणी करणार आहेत। मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये सरकारसोबत चर्चेसाठी कधी पाठवायचं हे सरकारकडून निरोप आल्यानंतर कळवलं जाईल असं आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आमच्या शिष्टमंडळात 16 ते 17 जण असतील। सरकारचा निरोप आल्यानंतरच शिष्टमंडळ चर्चेसाठी मुंबईत पाठवलं जाईल असंही पाटील यांनी म्हटलं। मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं असताना सदाभाऊ खोत यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान दिलंय। शरद पवारांना मराठा आरक्षणाबाबत एवढं वाटत असेल तर आझाद मैदानावर त्यांनी उपोषण सुरू करावं असं आव्हान खोत यांनी दिलंय। जरांगे पाटलांची तब्येत खराब आहे, त्यांना थोडी विश्रांती द्या असं देखील ते म्हटले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। यावेळी भाजपचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहतील। दरम्यान लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय। मराठा आरक्षणाचा विषय जुना असून महायुतीच्या सरकारनं याबाबत काहीही काम केलं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान महायुती सरकारला महाविकास आघाडी सरकारच्या कामांची श्वेतपत्रिका काढायची असेल तर त्यांनी खुशाल काढावी, आमची हरकत नाही असंही थोरात म्हटलंय। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला वर्ष पूर्ण झालंय आणि या निमित्तानं नांदेडमध्ये काँग्रेसकडून पदयात्रा काढण्यात आली होती। फुले चौकातून सुरू झालेल्या या यात्रेमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण देखील सहभागी झाले होते। भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये जल्लोष यात्रा काढण्यात आली। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरातून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ढोल ताशे आणि फटाक्यांची आतिषबाजी करत शहरातून रॅली काढण्यात आली। केंद्रानं घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही असं स्पष्ट मत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय। मराठवाड्यात कुणबी म्हणून जुने दाखले आहेत पण उर्वरित महाराष्ट्राचं काय असा प्रश्न देखील उपस्थित होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं। मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याबाबत सरकारनं विचार करावा असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे। मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण हा विषय सुरुवातीच्या काळात शालिनीताई पाटील यांनी साताऱ्यातून मांडला होता। मात्र यानंतर शरद पवार यांनी शालिनीताई पाटील यांनाच याबाबत लक्ष करत बाजूला केल्याचा आरोप देखील खोत यांनी केलाय। मराठा धनगर मुस्लिम आणि लिंगायत समाजाची आरक्षणासंदर्भात भाजपनं फसवणूक केल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली मागणी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। लोकसभेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घ्या अशी मागणी देखील त्यांनी केली। मराठवाडा विभागात कुणबी समाजाचे पुरावे शोधण्यासाठी जिल्हा परिषद मुख्याध्यापकांना कामाला लावण्यात आलेलं आहे। 48 तासांमध्ये 1965 आधीचे शाळेतील जातीच्या नोंदी घेऊन तसा तपशील कळवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मात्र 50 वर्ष जुने पुरावे शोधताना जीर्ण अवस्थेत असलेले ते दस्तावेज खरंच आढळून येतील का? त्यावेळी असलेली उर्दू भाषा मराठी शिक्षकांना कळेल का असे प्रश्न पडले। कोर्टात टिकेल असं आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावं असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलंय। आरक्षणासाठी आत्मदहनासारखं टोकाचं पाऊल उचलू नका अशी विनंती देखील त्यांनी मराठा तरुणांना केलेली आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणं संविधानाच्या दृष्टीनं शक्य नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचली। मोहोळ इथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। शहरात जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करत ट्रेनच्या माध्यमातून हार घालून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। उद्धव ठाकरेंना राज्यात मोठा पाठिंबा मिळत असून आगामी निवडणुकीमध्ये त्याची निश्चितपणे झलक दिसून येईल असा दावा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलाय। इतके दिवस उद्धव ठाकरेंसोबत असल्यामुळे भाजपचा फायदा झाला आणि आगामी निवडणुकीमध्ये भाजपला त्याचा निश्चित फटका बसेल असा दावाही त्यांनी केलाय। वंचित बहुजन आघाडीनं प्रस्ताव सादर केल्यास त्यांना इंडिया आघाडीमध्ये घेऊ असं मत माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केलं। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसकडून जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दहीहंडी उत्सवावेळी यंदा मुंबईमध्ये 107 गोविंदा जखमी झालेत। जखमींपैकी 14 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून 31 जणांवर बाह्य रुग्ण विभागात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर आहे तर ठाण्यामध्ये 17 गोविंदा जखमी झालेत।
भंडारा शहरात 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं। त्यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे। सरकारी जागेमध्ये अनिल सोनावणे आणि सोनाबाई सोनावाने यांनी बेकायदेशीर केलेलं अतिक्रमण हटवण्यात यावं, रस्ता मोकळा करण्यात यावा या मागणीसाठी वच्छला सोनवाने यांनी उपोषण सुरू केले। पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेळेमध्ये वेतन मिळावं यासाठी तयार करण्यात आलेलं सॉफ्टवेअर जवळपास तयार झालं आणि या सॉफ्टवेअरला कामगारांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा जोडून त्याची चाचणी घ्यायची आहे। ही चाचणी पुढील महिनाभरात घेतल्यानंतर 1 नोव्हेंबरपासून वेतनाचं हे सॉफ्टवेअर वापरण्यास सुरुवात होणार आहे आणि या सॉफ्टवेअरमुळे वेतन वेळेमध्ये मिळण्याच्या फायद्यासोबतच लेट लतीफांना देखील चाप बसणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, शेगाव, जळगाव, जामोदला संततधार पावसानं हजेरी लावली आणि गेल्या 15 दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस अखेर जिल्ह्यात बरसला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मुसळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेले आहेत। हतनूर धरणामध्ये 87.63% पाणीसाठा शिल्लक असून सध्या धरणातून तापी नदी पात्रामध्ये 9,959 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। साखरेच्या किमतींमध्ये वाढ होते आहे। गेल्या 15 दिवसात साखरेचे दर 3 ते 4 रुपयांनी वाढलेले आहेत, म्हणजेच 40 ते 41 रुपये असणारे दर 45 रुपयांवर पोहोचलेले आहेत आणि गेल्या 6 वर्षातला हा उच्चांक असल्याचं सांगितलं जातंय। 2017 नंतर साखरेचे हे दर सर्वोच्च ठरले। म्हाडाची घरं खासगी विकासकांच्या तुलनेमध्ये स्वस्त असली तरी उत्पन्न गटाची मर्यादा आणि घरांच्या किमतीमध्ये बरीच तफावत आहे। अत्यल्प गटातील 224 तर उच्च गटातील 50% अधिक म्हणजेच 64 घरं विजेत्यांनी नाकारलेली आहेत। किमती आवाकाबाहेर असून गृहकर्ज उपलब्ध होत नसल्याचं कारण देत अनेकांनी घरं परत केल्याची चर्चा आहे। कोस्टल रोडच्या कामातील तांत्रिक बदल आणि डिझाईनमध्ये बदल झाल्यामुळे सल्लागाराच्या खर्चातही वाढ झालेली आहे। यामध्ये सल्लागाराच्या खर्चामध्ये 35 कोटींवरून 85 कोटी इतकी वाढ झालेली आहे। 2017 ते 2023 या 6 वर्षात तब्बल 51 कोटी रुपयांनी हे शुल्क वाढले। आगमन मिरवणुकांपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत चिंचपोकळी आणि करी रोड रेल्वे स्थानकात होणारी प्रवाशांची वर्दळ लक्षात घेऊन गर्दी नियोजनासाठी मध्य रेल्वे, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी प्रयत्न सुरू केलेत। गर्दीच्या नियोजनासाठी स्थानकाबाहेर जाण्यासाठी आणि स्थानकात येण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर गणेश भक्तांना सूचना देण्यात येणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मुंबई उच्च न्यायालयानं खड्ड्यांवरून मुंबईतील सर्व महापालिका आयुक्तांना न्यायालयामध्ये हजर राहण्यास सांगून धारेवर धरलं होतं, मात्र खड्ड्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील MSRDC सह तितकीच जबाबदार आहे आणि खड्ड्यांच्या तक्रारी ऐकून ते बुजवण्यासाठी ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईतील अग्रगण्य बॉम्बे डाईंग मिल देखील आता विक्रीच्या उंबरठ्यावर आहे। या गिरणीच्या 18 एकर जागेसाठी तब्बल 5,000 कोटी रुपये घेऊन ग्राहक कंपनी तयार असल्याचं वृत्त आहे। जर हा विक्री व्यवहार पूर्ण झाला तर तो आजवरचा मुंबईतलाच नाही तर देशातला सर्वात मोठा जमीन खरेदी सौदा ठरणार आहे। विशेष परिस्थितीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे हित जपण्यासाठी तसंच पुजाऱ्यांच्या जाचातून भाविकांची सुटका व्हावी यासाठी पंढरपूर मंदिर कायदा लागू करण्यात आलेला आहे, असं राज्य सरकारनं उच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय। मंदिर कायद्याला आव्हान देणारी जनहित याचिका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी आणि जगदीश शेट्टी यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे, त्यावर राज्य सरकारनं हे प्रतिज्ञापत्र सादर केलं। कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात एडलवाइसच्या अधिकाऱ्यांना अटकेची धाकधूक कायम आहे। उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेल्या 3ही आरोपींनी अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याबाबत न्यायालयाला आग्रही विनंती केली, मात्र त्यांची ही विनंती मान्य करण्यास न्यायालयानं स्पष्ट नकार दिलाय। या प्रकरणी पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला होणार असून आरोपींवर अटकेची टांगती तलवार कायम आहे। पावसानं दिलेली ओढ, वाढलेलं तापमान यामुळे देशभरातील वीज मागणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि या स्थितीमध्ये संभाव्य वीज संकट टाळण्यासाठी वीज निर्मितीच्या कठोर उपाययोजना करण्यासोबतच उपलब्ध असलेल्या सर्व स्रोतांमधून कसोशीनं वीज निर्मिती सुरू करा, वीज निर्मितीचे सर्व संच कार्यान्वित करा अशा स्पष्ट सूचना केंद्रीय वीज मंत्रालयानं सर्व वीज निर्मिती कंपन्यांना दिलेल्या आहेत आणि देशातील वीज मागणी 1 सप्टेंबरला दिवसा 241 गीगावॅटच्या उच्चांकावर पोहोचली। नाशिकमधील शासकीय कार्यालयातच मोठ्या प्रमाणावर डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचं आढळून आलेलं आहे आणि त्यामुळे या आस्थापनांच्या प्रमुखांसह 854 जणांना नोटिसा बजावलेल्या आहेत। त्यामुळे नाशिकमध्ये वाढत असलेल्या डेंग्यूच्या रुग्णांबाबत आरोग्य विभागानं चिंता व्यक्त केली आहे। कुर्ला वारमसेल लाईनजवळील एका झोपडपट्टीला सकाळी 5 वाजता भीषण आग लागली। या आगीमध्ये 3 झोपड्या जळून खाक झाल्या असून अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले।
लातूर शहरातील बेशिस्त पार्किंगला वळण लागावं यासाठी काही महिला कर्मचाऱ्यांची खासगी तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानुसार सेवा बजावत असताना एका महिला कर्मचाऱ्याला जामर लावण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली आहे आणि त्यामुळे मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी टोईंग टीम कर्मचाऱ्यांनी केली असून हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालाय। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा इथे दहीहंडीसाठी बांधलेल्या दोरीसह गॅलरी कोसळून अपघात झाला। एका चिमुकलीचा जागीच यामध्ये मृत्यू झाला असून दुसरी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। जन्माष्टमी निमित्त दहीहंडीच्या कार्यक्रमात घडलेल्या या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होते। पालघरच्या देहाळे इथे जनावरांचा चारा आणण्यासाठी गेलेल्या बहिणींचा नदीच्या प्रवाहात बुडून मृत्यू झालाय। मुसळधार पावसामुळे नदीच्या वाढलेल्या पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्यानं दुर्घटना घडली। एकीचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे आणि दुसरी बहीण अजूनही बेपत्ता आहे। मुरबाडचे माजी आमदार दिगंबर विशे सर यांचं निधन झालेलं आहे। विशे हे 1985 मध्ये भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष होते। सध्या त्यांनी मुरबाड तालुक्यामध्ये बीआरएस पक्षाचं काम सुरू केलं होतं आणि त्यांच्या निधनानं हळहळ व्यक्त होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस झाला। शहरातील भागात रस्त्यावर पाणी साचलं आणि उकाड्यापासून सुटका झाल्यानं नागरिकांना आता मोठा दिलासा मिळालाय। हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतायत। पावसामुळे पिकांना जीवदान मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। भंडाऱ्यामध्ये लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी इथे 7 फूट लांब 3 अजगर आढळलेले आहेत। याबाबत माहिती मिळताच सर्पमित्रांनी तिन्ही अजगरांना रेस्क्यू केलं असून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। एका घराच्या अंगणात आलेल्या बिबट्याला पाहून कुत्रे जोरात ओरडू लागल्यानं तो आल्याची माहिती मिळाली आणि त्याला पळवून लावताच पहाटे 4:30च्या सुमारास तो पुन्हा आला आणि लाईट लावताच पळून गेला। त्याचा हा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील हिवरखेड गावात मेंढ्यांच्या कळपावर वाघानं हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये 40 मेंढ्यांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 मेंढ्या जखमी झालेल्या आहेत। या दुर्घटनेमुळे मेंढपाळाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। कराडच्या आरेवाडीत भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे। भटक्या कुत्र्यांनी 5 शाळकरी मुलं आणि वृद्धांसह जनावरांना चावा घेतलेला आहे। स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण त्यामुळे पसरलं असून तातडीनं या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये। नंदुरबारमध्ये शासन दिव्यांगांच्या दारी हा कार्यक्रम पार पडला। यावेळी आमदार बच्चू कडू देखील उपस्थित होते। बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये गेल्या 100 दिवसांपासून अर्धनग्न आंदोलन सुरू आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असून या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीच्या माजी आमदारांसह हिंगणघाट इथले नागरिक सहभागी झाले। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात पशुसंवर्धन विभागामध्ये डॉक्टर आणि सुविधांच्या कमतरतेमुळे पशुपालकांची मोठी होरपळ होते। पशुसंवर्धन विभागात अनेक पदं रिक्त आहेत आणि किरण मशीनचा देखील अभाव आहे। त्यामुळे ही रिक्त पदं तात्काळ भरण्यात यावी आणि उपकरणं उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव इथल्या ग्रामस्थांनी कन्हेरगाव नाका ते जिंतूर महामार्गावर भर पावसात रास्ता रोको आंदोलन केलं। आजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचं बांधकाम मागील 7 वर्षांपासून रखडले, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। इंडिया आघाडीच्या बैठकीचं आमंत्रण द्यायला ही काय सत्यनारायणाची पूजा आहे का असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकर यांना केला। दरम्यान आंबेडकरांनी एक पाऊल पुढे टाकावं आणि सांगावं की इंडिया आघाडीमध्ये यायचं आहे, मग आम्ही देखील त्यांना निमंत्रण पाठवू असं वडेट्टीवार म्हटले। जळगावच्या अमळनेर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चुरशीची लढत होणार आहे। अजित पवार गटातून अनिल पाटील आणि शरद पवार गटातून बीएस पाटील यांच्यामध्ये लढत होणार असल्याची चर्चा आहे। कुणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही, संविधानिक मार्गाने आरक्षण द्यावं लागेल अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केली। शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त त्या सांगलीमध्ये पोहोचल्या आणि यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं असा सवाल विखे पाटील यांनी केलेला आहे। लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी समाज बांधवांना भडकवण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील विखेंनी केलाय। लाठीमाराची चूक अंगलट येणार असल्याचं लक्षात आल्यानं कुणबी प्रमाणपत्र देण्याची किरकोळ घोषणा सरकारनं केल्याची टीका विश्वजित कदम यांनी केली आहे। ते सांगलीमध्ये बोलत होते। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय। लातूरमध्ये खासदार सुप्रिया सुळेंनी उपोषणकर्ते आदित्य देशमुख यांची भेट घेत विचारपूस केली। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी देशमुख यांनी उपोषण पुकारलेलं आहे। आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।